नमस्कार, मी कैलास सूर्यवंशी. आपण पाहत आहात लोकस्वराज्य न्यूज चॅनल. तर पाहूयात आजच्या विशेष घडामोडी. ब्रेकिंग न्यूज. हदगाव पंचायत समिती येथे चालू असलेल्या उपोषणकर्त्यास अज्ञात व्यक्तीकडून मारहाण आणि 112 वरच्या पोलिसांनी सुद्धा केली मारहाण. हदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यास अज्ञात व्यक्तीने दगडफेक करून मारहाण करत ऑडिओ भोंगा चोरीला नेल्याने उपोषणकर्त्यांनी 112 या क्रमांकास कॉल करून माहिती दिली, पण हदगाव पोलीस ठाण्यातील 112 वरील पोलिसांनी पोलीस वर्दी न घालता उपोषणकर्त्यासमोर येऊन अश्लील भाषेत आरेरावी करत मारहाण केली असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलेला आहे. उपोषणकर्ते बद्रीनारायण सीताराम पाटील. उपोषणकर्त्याची जबाबदारी कोणाकडे, असा जनतेला पडलेला प्रश्न आहे. हदगाव प्रतिनिधी दयानंद गायकवाड. काय म्हणजे काम आहे? दिले का उपोषणाचं काय लेटर गिटर दिलं? कोणाला दिलं? पोलिसांना दिलं का? सगळं टॉप बोलायलो. तुमचा मंडप कुठं आहे? काय आहे? मग असं चालले मंडप फिंडप टाक. उपोषणाचं काहीतरी हाती नाही हा, पद्धत. सगळं इथंच आहे. भाषा हे नाही माजूरतूच म्हणायची. कोणाला माजूरतूच म्हणायचे? कोणाला माजूरतूच म्हणायले? माजूरतूच म्हणायले कोणाला? हा? काय जाऊ दे रे? नाही नाही, माजूरतूच मला म्हणले. मला माजूरतूच. मी माजूरतूच नाही. माजूरतूच असेल कोणी. कोणत्या उपोषणावर बसले? तामसा पोलीस स्टेशनला पंचायत समितीच्या विरोध होता. कोण बसले? त्याला विचारा, याला तिला वाकडी भाषा करू नका. समजू. तक्रार द्यायची तुम्हाला? मी दिलेली आहे. या तुमच्या भोंग्याची तक्रार द्यायची मी तुम्हाला? घेतो नंतर काय कर. आमचं मी येतो का? येत नाही का? त्या पोलिसाला मी येतो. तुम्हाला 112 कॉल लागला ना? हा लावलाय. बेकायदेशीर गुन्हा दाखल कर तुमचा. बिलकुल आता करू शकता. चल पोलीस स्टेशनला. येत नाही मी. येत नाही मी. का? हे करायला 112 ला कॉल करायला बदल करायला चौकापासून. काढ रे फोटो काढ. काढ फोटो काढ. काढ फोटो वाकडी तिकडे. काढ वाकडी. मला काही घेऊ नये. मला समजा घे रे. म्हणजे मला तुमच्याकडे उपोषणाचं काय आहे? आहे ना ते उपोषण सर उपोषण करता आहे. हो सर उपोषण करता आहे. उपोषणाला बसले पण होते. 112 ला कॉल कोणत्या मॅटरवर करायला त्यांचं ते? ते भोंगा चोरीला गेला. उपोषण करता बसलेला आहे. त्यांनी चोरी उपोषण केलं केलं. का? पोलीस स्टेशन याच्या पाशी घेऊन येऊ का? वाकडी तिकडे बोलायची नाही. मला आर्यतिरीची भाषा आपली हा? माझा त्या पोलीस स्टेशनला घेऊन येऊ का याच्या उपोषण करता इथं उपोषण स्थळी बसलेला असल्यामुळे इथून चोरीला गेलेला आहे. उपोषण स्थळच त्याच्याकडे लेटर वगैरे सगळंच आहे. आताच नाही, खूप दिवसापासून उपोषण आहे त्यांचं. एक आताच नाही, उपोषण चालू आहे. पोलीस स्टेशनला दखल कर. पंचायत समिती पोलीस स्टेशनला. पंचायत समितीला विचारा ना, उपोषण चालू आहे काय. तुम्ही अगोदर खात्रीशीर बघा, करा ना सर. तुम्ही अगोदर खात्री करा वरी. सर अगोदर खात्री करा वरी उपोषण चालू आहे का उपोषण करत्याचं. अगोदर तुम्ही सविस्तर माहिती काय त्याची. त्याचं उपोषण करत्याचं चोरीला गेल्यामुळे ते म्हणत आहे ते. आता जो तहसीलदार सर त्यांनी त्यांच्या बॅनरचं नाही, बॅनर तिथे परिस्थिती नाही, पण ते उपोषण स्थळी आहे. उपोषण स्थळावरून अज्ञात व्यक्तीने त्याचा भोंगा चोरला गेल्यामुळे बाबा मध्ये 112 ला चोरीला गेल्या त्याला माहित नाही. पण पोलीस स्टेशनला यायचं तक्रार पण आता ते पोलीस इथून उपोषण स्थळावरून कसे येऊ शकते ते. कसे येऊ शकणार तुमच्या पोलीस स्टेशनला. मग आता मी काय करू ते सांगा. त्यांनी म्हणून तुम्हाला कॉल केला त्याने. काय करू शकतो ते सर? तुम्ही सांगा चला. त्याचं म्हणणं त्याला काय आपल्याला आपण सांगायला त्याला मी काय म्हणतो तक्रार देण्यासाठी चल मग ते तक्रारला तिथं येऊ शकत नाही का. उपोषण स्थळी आहे ना ते. उपोषण स्थळी तामसा पोलीस स्टेशनला त्यांनी स्वतःहून कॉल केला. उपोषण स्थळी आहे ते. उपोषण स्थळी असल्यामुळे पोलीस स्टेशन ते तुम्हाला 112 ला कॉल केलाय. कायदेशीर चालू आहे त्याचं. तुम्ही शहानिशा करा त्याची. बरोबर आहे ते उपोषण स्थळी चालू आहे त्याचा. भोंगा चालू भोंगा होता. चालू भोंगा त्याचा. ते रात्रभर 24 तास इथंच उपोषण राहते त्यांचं. उपोषण स्थळी त्याचं बघा तुम्ही. शहानिशा करा अगोदर, नंतर बोला त्याला. हॅलो. मी बद्रीनारायण सीताराम पाटील गायकवाड, मुक्काम पोस्ट तळेगाव, तालुका हदगाव, पोलीस स्टेशन तामसा येथील रहिवासी असून मी माझ्या गावातील आणि वैयक्तिक अडचणीस्तव हदगाव पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेला आहो. यापूर्वी सुद्धा बसलेला होतो. उपोषणे केली आहेत. सर्व बाबतीत केले, पण 4 अकरापासून हिचं कंटिन्यू उपोषण आहे. स्थगित नाही, माघार नाही.
आणि उपोषण चालू आहे. याचं पत्र मी 4/6 दिलं, चालू असून त्याचं पत्र मला मिळालेलं आहे. ते पत्र सुद्धा मी आपल्याकडे सादर केलेलं आहे. आणि माझी एकच विनंती आहे, या दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल व्हावे, नसता मला फाशीला देण्यात यावे. आज काय घटना घडली? आज दिनांक 13/3 शुक्रवार रोजी पंचायत समिती हदगाव येथे मी उपोषणात बसलेला असता अज्ञात व्यक्तीने अंदाजे 3 वाजता 3च्या सुमारास आला आणि मी इथं वकील साहेबांना बोलत असते वेळेला माझी नजर तिकडे असते वेळी त्यानं भोंगा उचलला आणि माझ्या पाठीत दगड घातला आणि भोंगा घेऊन सोबत पळून गेला. अशा तो अज्ञात व्यक्ती कोण होता हे मला काही माहित नाही. म्हणून मी 112ला फोन लावला. 112ला फोन लावल्यानंतर हदगाव पोलीसचे माणसं आले आणि त्यांनी मला एकदम मायबाईल झाली. माझं भडवीच्या तुटकीच्या भडवीचा माझं नको त्या शब्दात गच्चीला धरलं, 2-3 थापटा मारल्या. अशा परिस्थितीत मी पुन्हा याला फोन लावला 112ला. तर ते म्हणते पुन्हा आणखी फोन त्याला लावला का? मी म्हणलो हो लावला, पण आतापर्यंत माझी कोणी दखल घेतलेली नाही. आणि माझं उपोषण इथं 4/11/2025 पासून आजपर्यंत चालू असल्याचं पंचायत समितीचं माझ्याकडे लेखी पत्र सुद्धा आहे. संरक्षणवाले येतात, मग तुमचं मन परिवर्तन करा म्हणतात, आम्हाला तिकडेच नेतात. तिकडे काहीच होईना, मन परिवर्तन होईना, काहीच होईना. माझी भूमिका एकच आहे, मला या संबंधित लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे. आता कोण येते काय काय सांगू आहे. आणि शासन काही करायला, शासन बघ्याची भूमिका घ्यायला नाही दिली. आज त्या 112 नुसार दिली. माझं मी आता SP आपल्याला सरळ जाणार. हदगाव पोलिसने मला नको त्या शब्दात भाषा वापरलेली आहे. त्याच्यामुळे मी इथं जायची इच्छा नाही. माझ्या मनाचं हे होईना झाले, भीती वाटायली मला त्यांच्याकडे जाण्याची. अशाच बातम्याच्या अपडेटसाठी लोकस्वराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.